सर दोन प्रश्न आहेत की हो. 15-20 दिवसांपूर्वी भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती होती. सुरुवातीला अमेरिका खूप रिलेक्टंट होती, आमचा काही संबंध नाही या नोटवर होती. आणि अचानक एक दिवस ट्रम्प सोशल मीडियावरती 2 देशांमधली शस्त्रसंधी तिसऱ्या देशाचा राष्ट्राध्यक्ष जाहीर करतो. त्यांच्या या भूमिकेकडे तुम्ही कसं पाहता? आणि पाकिस्तानकडून एक संभ्रम जगभरात पोहोचवला गेला की शस्त्रसंधीची जी काही रिक्वेस्ट होती ती आम्ही केली नव्हती, ती भारतानं केली होती. नेमकं काय घडलं होतं? अर्थात मला खूप काही माहिती नाही आहे, आतली काही माहिती नाही आहे, पण भारत आणि पाकिस्तान हे 2 देश केपेबल आहेत त्यांचे प्रश्न सोडवायला, आणि आतापर्यंत बायलॅटरल डिस्कशनमधून त्यांनी आपले प्रश्न सोडवले आहेत. आणि माझ्या माहितीप्रमाणे पाकिस्ताननंच भारताकडे 2दा विनंती केली होती की तुम्ही हे सगळं बंद करा, आमच्यावरचे हे हल्ले किंवा अटॅक्स जे काय आहेत ते बंद करा असं सांगितलं होतं. त्यामुळं तिसऱ्या देशानं मध्यस्थी करायची जरुरी नव्हती. भारतानं काही याची याचना केली नव्हती, पाकिस्ताननं सुद्धा ही याचना केली नव्हती. त्यामुळं अचानकपणे त्यांनी जेव्हा हे अनाऊन्स केलं की आम्हीच मध्यस्थी केली आहे, तेव्हा ह्याच्यावर कुणाचाच विश्वास बसला नाही. आणि भारतामध्ये सुद्धा सांगितलं गेलं की ही 2 देशाच्या लोकांनी एकत्र येऊन हा निर्णय घेतला आहे. तेव्हा ट्रम्पनी हे का जाहीर केलं हे अजूनही कुणाला समजत नाही आहे. ठाणेदारजी, ज्यावेळी तुम्ही अमेरिकेमधून जगाकडे पाहता, एका महासत्तेसोबत तुम्ही काम करता आहात, तिथून ज्यावेळी तुम्ही भारताकडे पाहता, आजच्या भारताकडे, त्यावेळीचे वेगवेगळे मुद्दे आहेत. अगदी सामाजिक सलोखा असेल, धार्मिक सलोखा असेल किंवा आर्थिक प्रगती असेल, तर अमेरिकेतून भारताकडे बघताना आजच्या भारताचे काय प्लस आणि मायनस पॉईंट्स तुम्हाला दिसतात तिथून पाहताना? बघा, पूर्वीच्या काळी भारताकडं फारसं आदरानं पाहिलं नाही जायचं, पण आता जशी भारत इकॉनॉमिकली स्ट्रॉंग होती आहे, 4थी महासत्ता आहे इकॉनॉमिक लवकरच 3री महासत्ता होईल भारत, याच्याकडे म्हणजे अमेरिका हा व्यापारी देश आहे. त्यामुळे त्यांना इकॉनॉमिक स्ट्रेंथ जी आहे त्याबद्दल खूप आदर आहे. त्यासाठी भारतासाठी अमेरिकेला आदर आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की चायना खूप ॲग्रेसिव्ह आहे. त्यांचं जे ॲग्रेशन सध्या चालू आहे त्याला कुठंतरी अमेरिकेला शह द्यायला काहीतरी करावं लागतं आहे, आणि त्यासाठी भारताशी चांगले संबंध असणं अमेरिकेला जरुरी आहे. भारताबरोबर चांगले संबंध, व्यापारी संबंध, देवाणघेवाण जर असेल तर ती चायनाला त्यांना थोडासा शह द्यायला उपयोग होईल. त्यासाठी ते भारताकडे बघतायत. पण त्याच्यामध्ये ट्रम्प यांची अमेरिका फर्स्ट जे हे धोरण आहे त्यामुळं इतकं प्रेम भारताबद्दल दिसत नाही. त्याचं कारण ते आहे कारण त्यांच्या समर्थकांना अमेरिकेनं कुणापुढं झुकू नये आणि कुणाकडून अमेरिकेचा कुणी फायदा घेऊ नये अशा रीतीनं ट्रम्प स्वतः दक्ष आहेत आणि त्यांचे समर्थक त्यांना ते आवडतं. सर, आपण ट्रम्पबद्दल, इलॉन मस्कबद्दल बोलतोय, पण तुम्ही सुद्धा नुकतेच दुसरे इलेक्शन्स तुमचं जे झालं ते जिंकले, दुसऱ्यांदा खासदार झाले, तर ते दुसऱ्यांदा खासदार होण्याचा अनुभव कसा होता? पहिल्यापेक्षा दुसरं इलेक्शन वेगळं होतं का तुमच्यासाठी? माझा जो मतदारसंघ आहे हा मिशिगन राज्याचा एक मी रिप्रेझेंटेटिव्ह आहे, 13 रिप्रेझेंटेटिव्ह मधला एक.